सशक्त लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्य शासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे। 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धी गावातील यादव बाबा मंदिरात आपण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सांगितले। आता या बातमीनंतर तब्बल 6 वर्षांनंतर अण्णांचे उपोषण पुन्हा एकदा चर्चेत आले। अण्णा आजही भारतातील सर्वात प्रभावशाली व लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांच्या या पत्राची चर्चा देशभर सुरू झाली आहे। अण्णांवर 6 वर्षांनंतर पुन्हा उपोषणाची वेळ का आली? सशक्त लोकायुक्त विधेयक म्हणजे नेमकं काय, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। महाराष्ट्र सरकारने 28 डिसेंबर 2022 ला विधानसभेत आणि 15 डिसेंबर 2023 ला विधान परिषदेत लोकायुक्त विधेयक मंजूर केले, परंतु आता 2 वर्षे होऊन देखील या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला। या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी अण्णांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले। लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नसून सरकारची इच्छा दिसत नसल्याने उपोषणाला बसण्याची वेळ येत असल्याचंही अण्णांनी पत्रात म्हटलं आहे। याच कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये मोठं जनआंदोलन उभारलं होतं। भ्रष्टाचार मुक्त भारताचा नारा देत अण्णांनी उभारलेल्या आंदोलनास देशभरात मोठा पाठिंबा मिळाला होता। त्यांचं त्यावेळचं आंदोलन एवढं चर्चेत आलं की त्यानंतर देशात आणि महाराष्ट्रातही सत्ता पालट झाली होती। याच आंदोलनानंतर किरण बेदी, अरविंद केजरीवाल ही नवी नावे राजकीय पटलावर स्थिरावली होती। आता 15 वर्षांनंतर अण्णा पुन्हा एकदा तोच मुद्दा घेऊन उपोषणाला बसणार आहेत। याच मागणीसाठी अण्णांनी 30 जानेवारी 2019 मध्ये 7 दिवस यादव बाबा मंदिरात उपोषण केले होते। त्यानंतर आता 6 वर्षांनी पुन्हा ते उपोषणाला बसणार आहेत। यावेळी अण्णांनी नेमकं काय पत्रात लिहिलंय ते आपण पाहू। पत्रामध्ये हजारे म्हणतात की राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी 23 मार्च 2018 रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर 7 दिवसांचे उपोषण करण्यात आले। त्यानंतर 30 जानेवारी 2019 रोजी राळेगण सिद्धीच्या यादव बाबा मंदिरात 7 दिवसांचे उपोषण करण्यात आले। या 2 उपोषणानंतर कायदा करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे पत्र सदस्य आणि सिव्हिल सोसायटीचे 5 सदस्य अशी संयुक्त मसुदा समिती स्थापन केली। या समितीच्या 9 बैठका झाल्या। त्यानंतर लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला। 28 डिसेंबर 2022 रोजी राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले। त्यानंतर 15 डिसेंबर 2023 रोजी राज्याच्या विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले। 20 डिसेंबर 2024 रोजी आपल्या पत्रात लोकायुक्त विधेयकास राज्यपाल महोदयांनी मान्यता दिली। हे विधेयक राष्ट्रपती महोदयांच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आले, परंतु आपण पाठवलेल्या पत्राला 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि कायदा विधान परिषदेमध्ये मंजूर होऊन 2 वर्षांचा कालावधी झाला, मात्र अद्यापही राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झाली नाही। अण्णा पुढे म्हणतात, हा काही माझा वैयक्तिक प्रश्न नाही, देशातील जनतेचा प्रश्न आहे। देशातील भ्रष्टाचाराला रोखण्याचा प्रश्न आहे। एवढा प्रदीर्घ काळ झाल्यानंतरही लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नाही, यावरून हे स्पष्ट होते की राज्यात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची इच्छा दिसत नाही। त्यामुळे मी विचार केला की हार्ट अटॅकने मृत्यू येण्यापेक्षा देश आणि समाजाच्या हितासाठी मृत्यू आला तर ते माझे भाग्य समजेल। म्हणून आपणास स्मरण करून देत आहे की आपल्या सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, तर महात्मा गांधींच्या अहिंसात्मक मार्गाने मी राळेगण सिद्धी येथील संत यादव बाबा मंदिरामध्ये 30 जानेवारी 2026 पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करेल। अण्णांच्या या पत्रानंतर फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली। फडणवीस म्हणाले की राष्ट्रपतींनी विधेयकाला मान्यता दिली आहे। त्यांनी काही सुधारणा सांगितल्या। लोकायुक्त निवडीबाबत एक सुधारणा आहे। भारतीय दंड संहितेचे बदललेले नाव ही सुद्धा सुधारणा करायची आहे। नव्या लोकायुक्त कायद्यानुसार मुख्यमंत्री देखील लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहेत। लवकरच याबाबत चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। लोकपाल आणि लोकायुक्त कायदा हा एक केंद्रीय कायदा आहे। सार्वजनिक कार्यकर्त्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर लोकपाल आणि राज्य स्तरावर लोकायुक्तांची स्थापना करण्याची तरतूद या कायद्यात आहे। यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असे अण्णा हजारेंचे मत आहे। त्यामुळे याच कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।